पलूस शहरात आज शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक, नागरिक आणि सर्वपक्षीय अंमली पदार्थ प्रबोधन रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीला सकाळी 11 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिलाय। पलूस आणि परिसरातील मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ विक्री होत असून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी जातात। यासाठी आज सर्वपक्षीय अंमली पदार्थ प्रबोधन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळपासूनच शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व छोटे मोठे व्यापारी, दुकानदार, हॉटेल, विविध स्टॉल, नाश्ता सेंटर, पानपट्टी आणि अन्य सर्व दुकाने बंद ठेवून या रॅलीस उत्स्फूर्त पाठिंबा दिला। सकाळी 8 वाजता पलूस येथे कुंडलवेस येथून मुख्य बाजारपेठ, मुख्य चौक येथून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली आहे। विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये अंमली पदार्थ विक्री थांबवा, विक्रेत्यांवर कारवाई करा, व्यसनापासून मुक्त व्हा अशा घोषणा दिल्या। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर रॅलीचं रूपांतर सभेत झालं। यावेळी पलूस बँकेचे अध्यक्ष वैभवराव कुदाले, दिगंबर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील, पोपट मोरे, डॉक्टर अमोल पवार, डॉक्टर मिलिंद जोशी, मुख्याध्यापक ए.जे. सावंत, भाजपाचे रामानंद पाटील, दिलीप जाधव आणि इतरांची भाषणे झाली। पलूस शहर हे आध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा असणारं शांतताप्रिय शहर आहे। मात्र शहरात अंमली पदार्थ विक्री होते। विद्यार्थी व तरुण या अंमली पदार्थांच्या आहारी जातात। स्वतःबरोबर कुटुंबाची हानी होते। ही अतिशय गंभीर बाब आहे। यासाठी अंमली पदार्थ प्रबोधन होऊन विक्रेत्यांवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे। शहर व्यसनमुक्त व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। आणि घरी गेलो की विषय संपणार नाही। इथून पुढे पलूस परिसरातल्या सर्व नागरिकांचीही जबाबदारी राहते की आपण सुद्धा आपल्या परिसरामध्ये कोणाला व्यसन करू द्यायचं नाही। कुठे व्यसन विक्री होता कामा नये, इथं अंमली पदार्थ पलूसच्या एरियामध्ये येताच कामा नये। यासाठी आपल्याला जे काय करता येईल ते आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे। कारण आपल्याला देश घडवायचा आहे, फक्त पलूस नाही तर संपूर्ण देश घडवायचा आहे। आणि सर्व गुण संपन्न जर युवा घडवायचा असेल तर त्यांना व्यसनापासून दूर ठेवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा जर कोण व्यसन करत असेल तर त्यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे। हा मोर्चा काढून काही आपण एक चांगली गोष्ट लोकांमध्ये पोहोचवतोय, पण पुढे सुद्धा आपण असंच वागणं फार गरजेचं आहे। आणि आपण या व्यसनापासून मुलांना बाजूला ठेवण्याची फार गरज आहे। मी घोषणा देतोय, सर्वांनी पाठीमागं म्हणा, जीवनाला हो म्हणा, अंमली पदार्थांना नाही म्हणा, पाठीमागं म्हणायचं। जीवनाला हो म्हणा, जीवनाला हो म्हणा। ठीक आहे, संयोजकांकडून सूचना आहे, कुणी आता उठू नका, सगळं झाल्यानंतरच पाणी वगैरे प्या। जय शिवाजी, जय भवानी। धन्यवाद सर।